आज बनवणार आहोत आपण हिरव्या मुगाची सुकी भाजी। खायला खूपच टेस्टी लागते आणि करायला सुद्धा फार सोपी आहे आणि यामध्ये भरपूर प्रोटीन राहतं, त्यामुळे आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहे। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, तर आज आपण बनवणार आहोत साध्या आणि सोप्या पद्धतीने हिरव्या मुगाची सुकी भाजी। तर त्यासाठी मी इथे 1 कप मूग रात्रभर पाण्यात भिजत टाकलेले होते। असे व्यवस्थित आपले मूग भिजलेले आहेत। 10 ते 12 घंटे आपल्याला हे मूग भिजवायचे आहेत किंवा रात्रभर। तर मी रात्रभर पाण्यात ठेवले होते मूग, तर असे व्यवस्थित भिजलेले आहेत मूग। आता आपण याची भाजी करायला घेऊया। ते कढई घेतलेली आहे। कढईमध्ये आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। 2 चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत। तर आता आपल्याला व्यवस्थित हे शेंगदाणे मीडियम गॅसवर चांगले भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे आपले व्यवस्थित भाजलेले आहेत। तर आता आपण खाली काढून याला थोडंसं थंड करून घेऊया। शेंगदाणे आपले व्यवस्थित थंड झालेले आहेत। मी इथे खलबत्ता घेतलेला आहे। खलबत्त्यामध्ये आपल्याला हे जाडसर शेंगदाणे कुटायचे, जास्त बारीक नाही करायचे। किंवा तुम्ही पाट्यावर वाटून घेऊ शकता, किंवा तुमच्याकडे खलबत्ता किंवा पाटा नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा काढून घेऊ शकता। पण खलबत्त्यामध्ये आणि पाट्यावर वाटलेले शेंगदाणे किंवा मिरची त्याची भाजी खूप छान लागते। तर मी खलबत्त्यामध्ये हे शेंगदाणे थोडेसे जाडसर कुटून घेणार आहे। जाडसरच कूट करायचं आहे आपल्याला याचं। मी जाडसर कुटून घेतलेलं आहे शेंगदाण्याचं। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी जाडसर कुटलेलं आहे शेंगदाण्याचं। तर आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। इथं मी 12 ते 13 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, जास्त तिखट नाही। 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे। मीठ घातल्यामुळे आपली मिरची आणि लसूण लवकर बारीक होतो। आता हे सुद्धा आपल्याला खलबत्त्यामध्ये याचा ठेचा करून घ्यायचा आहे जाडसर। जास्त बारीक नाही करायचं, जाडसरच आपल्याला ठेचा करायचा आहे याचा। मिरची आणि लसूण सुद्धा मी जाडसर खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेला आहे। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, असं जाडसर कुटून घेतलेलं आहे, जास्त बारीक नाही केलेलं। आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया। तर इथं परत मी तेच कढई ठेवलेली आहे। यामध्ये आपल्याला छोट्या पळीनं 2 पळ्या तेल घालायचं आहे। तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता। तेल आपलं गरम झालेलं आहे, तर त्यामध्ये घालायचे आपल्याला अर्धा चमचा मोहरी। मोहरी व्यवस्थित आपल्याला तडतड द्यायची आहे। त्यानंतर घालायचे आपल्याला पाव चमचा जिरे। जिरे आणि मोहरी आपली व्यवस्थित फुललेली आहे। आता यामध्ये घालायचं आपल्याला लसूण मिरचीचा ठेचा। आता व्यवस्थित आपल्याला 1 मिनिटभर हे ठेचा परतून घ्यायचा आहे। यामध्येच आपल्याला घालायचा आहे कढीपत्ता। 8 ते 9 मी कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत। तर आपण हे 1 मिनिटभर परतून घेऊया। मिरचीचा ठेचा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे। तर यामध्ये घालायची आपल्याला पाव चमचा हळद। त्यानंतर चिमूटभर हिंग घालायचं आहे। व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे। आता यामध्ये घालायचे आपल्याला भिजवून घेतलेले मूग घालायचे। मूग घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे याला। आता यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर घातल्यानंतर परत एकदा आपल्याला याला हलवून घ्यायचं आहे। आता यामध्ये घालायचं आपल्याला आपण जे शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे। फक्त आपल्याला 2 चमचेच शेंगदाण्याचं कूट वापरायचं आहे। व्यवस्थित हलवून घ्यायचं आपल्याला। खूप छान लागते हे केलेली हिरव्या मुगाची सुकी भाजी।
आपण कुठलेही बाहेरचे मसाले वापरलेले नाहीत, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने ही मुगाची भाजी केलेली आहे. खायला खूप छान लागते आणि करायला सुद्धा खूप सोपे आहे. यामध्ये आता आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. मूग बुडेल एवढे पाणी घालायचं आपल्याला. तुम्ही बघू शकता आपले मूग व्यवस्थित पाण्यात बुडलेले आहेत, एवढं पाणी घातलेलं आहे मी. आता मीठसुद्धा घालायची आपल्याला गरज नाही, कारण आपण मिरची आणि लसूण कुटताना मीठ घातलेलं आहे. आता यावर झाकण ठेवून आपल्याला ही मूग थोडेसे शिजेपर्यंत आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे. मिनिटभर झालेला आहे, तर आपण याला एकदा व्यवस्थित हलवून घेऊया. गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे. मिडियम गॅसवरच आपल्याला ही मुगाची भाजी शिजवून घ्यायची आहे. मूग हे आपल्या शरीराला खूप पौष्टिक असतात. तुम्ही दररोज जरी अशा प्रकारे भाजी करून खाल्ली तरी कंटाळा येणार नाही, एवढी टेस्टी लागते भाजी आणि करायला सुद्धा खूप सोपी आहे. ह्या मुगाच्या भाजीचे बरेच प्रकार आहेत. मुगाचं मेदगं, मुगाची पातळ भाजी, रस्सा भाजी, पण अशा प्रकारे केलेली सुकी भाजी खूप छान लागते. आता यावर झाकण ठेवून आपल्याला 5 ते 6 मिनिट हे भाजी शिजवून घ्यायची आहे. गॅस आपल्याला एकदम मिडियम ठेवायचा आहे. आता आपण झाकण काढून बघूया. 6 ते 7 मिनिट आपण भाजी शिजवून घेतलेली आहे. यामधलं पाणीसुद्धा व्यवस्थित आटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. मस्त मूग शिजलेले आहेत आपले, तुम्ही बघू शकता. मस्त झालेले आपले हिरव्या मुगाची सुकी भाजी. आता आपण खाली काढून सर्व करून घेऊया. मस्त झालेली आपली हिरव्या मुगाची सुकी भाजी, तुम्ही बघू शकता. खायला अप्रतिम लागते आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप पौष्टिक राहते. मस्त झालेली आहे. झटपट अशी आपली पौष्टिक हिरव्या मुगाची सुकी भाजी तयार झालेली आहे. खायला खूप छान लागते. तुम्ही हे पोळीबरोबर, भाकरीबरोबर किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी सुद्धा तुम्ही खाऊ शकता. खूप छान लागते. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.